महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. पाऊस लांबल्यानं धुळे जिल्ह्यात जलसंकट गडद. शेतीसह पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली. अमरावतीसह 7 प्रकल्पांची पाणी पातळी चिंताजनक. रब्बी हंगामावर संकटाचे ढग. धुळे जिल्ह्यात गेल्या 2 आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसामुळे पाणी टंचाईचं संकट गडद होऊ लागलंय. जुलै महिन्यात झालेल्या सुरुवातीच्या पावसामुळे मालनगाव, जामखेडी, पांझरा आणि अक्कलपाडा यांसारख्या काही प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला असला तरी जिल्ह्यातील एकूण 12 व मध्यम लघु प्रकल्पांपैकी अमरावती प्रकल्पासह तब्बल 7 प्रकल्पांमध्ये सध्या 50% कमी जलसाठा शिल्लक आहे. विशेषतः शिंदखेडा तालुक्याची पाण्याची गरज भागवणाऱ्या अमरावती प्रकल्पातील घटलेला साठा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे. सध्या सर्व प्रकल्पात मिळून 69.79% उपयुक्त जलसाठा उपलब्ध असला तरी आगामी काळात परतीचा पाऊस समाधानकारक झाला नाही तर रब्बी हंगामातील सिंचनासह शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे परतीच्या पावसावरच आता जिल्ह्यातील शेतकरी आणि प्रशासनाची सर्व भिस्त अवलंबून असून उपलब्ध पाण्याचं अचूक नियोजन करण्याचे मोठे आव्हान उभं राहिले.